सर, आज अंबरनाथ शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काय मला असं वाटतं की सगळीकडेच आता निवडणुकीचे पडगम वाजायला सुरू झालेले आहेत. अंबरनाथ शहराचं आरक्षण पडलेले आहेत आणि आता आमची जी लोकं आहेत त्यांना पुढच्या काही दिवसात काय काम करावं याच्या बाबतीतली काही नियमावळी, काही कमिटीज आता प्रत्येक प्रभागाला भेटी देणार आहेत. त्या प्रभागाचा अहवाल घेऊन ते पक्षाकडे सादर करतील आणि त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब पुढचे निर्णय घेतील. तर आत्ता आम्ही कामाला लागलेलो आहोत. याद्यांवर काम करण्याचे सन्माननीय राजसाहेबांचे जे आदेश आहेत ते आम्ही पुन्हा आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की यादीवर काम करा. कारण हे जे निवडून येतात ते लोकभावनेवर नाही तर मतदान यादीमध्ये केलेल्या घोळामुळे. तर या वेळेला आम्ही पूर्ण तयारीने असू. मतदानाच्या दिवशी जो कोणी फेक मतदान करायला येईल जर आम्हाला कळलं तर तो त्याच्या पायावर घरी जाणार नाही एवढं नक्की. नगराध्यक्षासाठी मनसेकडून अंबरनाथमध्ये 100% देणार. सन्माननीय राजसाहेब आत्ता तोच आमची चाचपणी चालू आहे. योग्य उमेदवार योग्य वेळेत दिला जाईल आणि सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने उमेदवार देण्यात येईल. आपण जर बघितलं महाविकास आघाडीचे नेते प्रमुख मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील दोनदा निवडणूक आयोगांची भेट घेतली. मतदार यादीचा घोळ, मतचोरी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र निवडणूक आयोगांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिली. मी तुम्हाला एक सांगतो, आम्ही आमच्याकडनं असं व्हायला नको की निवडणूक आयोगाला आम्ही भेटलो नाही. आम्ही आमच्याकडनं ती प्रक्रिया पूर्ण केली. आम्ही चुका दाखवल्या, आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. बरोबर आहे. याच्या पुढे जे काही घडेल त्याला जबाबदार निवडणूक आयोग. कारण आम्ही जर तुम्हाला सांगितल्याच्या नंतरही जर तुम्ही तुमचे डोळे बंद ठेवणार असाल तर ते डोळे कसे उघडायचे आम्हाला नीट माहिती आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की इथं मतचोरी होती, हा बोगस मतदार आहे, याच्या वयात फरक आहे. आता 118 वर्षाचा माणूस जर मतदार केंद्रावर आला तो कसा जिवंत आहे हा पहिला विचारलं पाहिजे ना त्याला. तो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने चालू आहेत. निवडणूक आयोग आमच्यावर ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न करते पण ती आम्ही लादून घेणार नाही. त्यांना जर असं वाटेल की जशी विधानसभा त्यांनी केली तशी येणाऱ्या महानगरपालिका नगरपंचायत हे करायचा ते प्रयत्न करतील. तर तसं काही परिस्थिती आता या महाराष्ट्राची नाही. आम्ही जी काही वज्रमूठ सर्व पक्षांनी एकत्र तयार केले ती वज्रमूठ यांच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ह्यावेळी दरवर्षी दीपोत्सव साजरा होतो. यावेळी प्रमुख नेते जे आहेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. आनंदाची गोष्ट आहे. मी पुन्हा सांगतो, या भेटी सतत होत राहणार. दोन्ही भाऊ सतत एकत्र येत राहणार. हे कुटुंब आहे. म्हणजे याच्या आधी एकनाथ शिंदे पण आले होते, देवेंद्र फडणवीस पण आले होते, अनेक मोठे मोठे कलाकार पण आले होते. यावेळेला उद्धव साहेब येतात. ही आनंदाची गोष्ट आहे आमच्या महाराष्ट्र सैनिकांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व मराठी प्रेमींसाठी, मराठीवर प्रेम करण्यासाठी, त्यांच्यासाठी तो दिवस आनंदाचा असेल. आज आपण जर मुंबईमध्ये बघितले एस.टी. बँकेची आज बैठक पार पडली आणि त्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि शिंदे गटाचं पॅनलचं जे कार्यकर्ते त्या तुफान राडा झाला. मला वाटतं की यांची संस्कृती तेच आहे. ते सत्तेत पैशाच्या जीवावर सत्तेत आलेली ही लोक आहेत. बरोबर आहे. त्यांना लोकभावना नाही आहे. त्यामुळे अशाच मारामाऱ्या होत राहणार. बघूया पुढे, हे काय थांबणार नाही. एक शेवटचा प्रश्न, आपण गाडीने आलात 2 तास, आपण वाहतूक 2.25 तास हां नाही का. वाहतूक कोंडीचा प्रश्न ठाणे जिल्ह्याचा तर अतिशय वाईट आहे. म्हणजे कालची गोष्ट तुम्हाला सांगतो. काल रात्री वसईवरनं विरारवरनं शाळकरी शारदा आश्रम शाळेची काही मुलं 12 बसेस संध्याकाळी 5 वाजता ट्रॅफिकमध्ये अटकल्या होत्या. त्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी रात्री 2:30 वाजता त्या मुलांना ट्रॅफिकमधनं बाहेर काढलं. म्हणजे तुम्ही ट्रॅफिकची परिस्थिती काय वाईट आहे हे पाहू शकता. अतिशय लहान लहान मुलं होती. 5वी 6वी 7वी 8वी 9वीची मुलं होती सगळी. बरोबर. जर लहान 8-8 तास एका जागेवरती मुलं उभी राहिली असेल, तुम्ही विचार करा त्या मुलांची परिस्थिती काय झाली असेल त्या बसमध्ये. एक तर त्या रस्त्याला अंधार असतो, हॉटेल नाही आहेत, बाथरूमची व्यवस्था नाही आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे. सो काल आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी, आमच्या तिथे नगरसेवक आहेत प्रफुल्ल पाटील, त्यांनी तिथे त्यांची खाण्याची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, बाथरूमची व्यवस्था केली. त्याच्यानंतर रात्री 12-12:30ला सगळी ट्रॅफिक डायव्हर्ट करून त्यांच्या गाड्या नो एंट्रीतनं बाहेर काढून फाउंटनपर्यंत पोहोचवल्या. सो ही जर परिस्थिती या ठाणे जिल्ह्याची, पालघर जिल्ह्याची असेल तर राजकीय नेत्यांनी, मोठ्या मोठ्या मंत्र्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे द्यावेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.